नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6चा खेळ आता अशा वळणावर येऊन पोचला आहे जिथे प्रत्येक पाऊल काळजाचा ठोका चुकवणारं ठरते. महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसावर असतानाच घरामध्ये एक असा बॉम्ब फुटला ज्याने केवळ स्पर्धकांचेच नाही तर प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. टॉप 6मध्ये पोचलेल्या एका तगड्या खेळाडूचा प्रवास फिनालेच्या अवघ्या 2 पावलं आधी संपला. भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आधीच इशारा दिला होता की या आठवड्यात काहीतरी अघटित घडणार आहे. रात्रीच्या वेळी गार्डन एरियामध्ये एक विचित्र रचनेचा पट मांडण्यात आला. इंद्रधनुष्यातील सप्तरंगाच्या चौकोनामध्ये गोल्डन की ठेवण्यात आल्या होत्या. हे केवळ चौकोन नव्हते तर ते स्पर्धकाचं नशीब होतं. प्रत्येक स्पर्धकाला आपल्या रांगेतील किल्ली उचलून त्यासोबत असलेला संदेश वाचायचा होता. खेळाचा नियम अत्यंत धक्कादायक होता. जो स्पर्धक हा रंगाचा पट ओलांडून सर्वात आधी बाहेर पडेल त्याला ग्रँड फिनालेचं तिकीट मिळणार नव्हतं. या खेळानंतर राकेश बापट या सीझनचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. त्यानंतर अनुश्री ठरली तिसरी फायनलिस्ट. पण दुर्दैवाने रेवा कोरसेचा प्रवास शेवटच्या आठवड्यात संपला आहे. रेवा बाहेर झाल्याची घोषणा होताच घराचं वातावरण एका क्षणातच बदलून गेलं. जी रेवा घरातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सोबत असायची ती आता फिनालेमध्ये नसेल. अनुश्री माने तर विशासोबत उभी राहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे अश्रू थांबत नव्हते. रेवा आणि तन्वी यांनाही त्यांचे अश्रू रोखणं कठीण जात होतं. रेवाच्या एक्झिटनंतर आता घराला या सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. यामध्ये अनुश्री, विशाल, राकेश, तन्वी आणि दीपाली सय्यद यांच्या विजेतेपदासाठी थेट लढत होणार आहे. आता या 5 शिलेदारांपैकी कोणाच्या डोक्यावर बिग बॉस मराठी 6चा मानाचा तुरा खोवला जाणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.